श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 8 एप्रिल वार सोमवार आणि आज आलेला आहे सोमवती अमावस्या. मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे आणि याच दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि नवीन वर्ष हे आपल्याला सुखी समाधानाचे जावो, भरभराटीचे जावो, आपली नवीन वर्षात खूप प्रगती हो. आणि म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आज एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. फक्त एक तुरटीचा खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्ही चमत्कार पाहू शकतात. साक्षात तुम्हाला माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि 24 तासात तुमच्याकडे पैसा येईल, श्रीमंतीचा योग हा सुरू होईल आणि संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्या हा जो दिवस असतो ना, हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो आणि त्यात सोमवती अमावस्या जी आहे तर ती सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते. जेव्हा सोमवारच्या दिवशी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने ओळखली जाते. आणि या अमावस्येची समाप्ती आज रात्री 11:51 होणार आहे, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे. यामुळे आपण जेवढे उपाय करणार आहे ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात. आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे? जर तुम्ही आज या सोमवती अमावस्येला हा उपाय जर केला तर बघा, तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता, त्याचबरोबर तुम्हाला कुणी काही दोष लावलेले असेल, कुणी काही करणी बाधा केलेली असेल किंवा तुम्हाला एखाद्याची नजर लागलेली असेल, तुमची प्रगती होत नसेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असेल, तुमच्या हातात लक्ष्मी टिकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये सतत कलह, मतभेद, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असेल, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, तुरटी जी आहे ना, ही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची सांगितली गेलेली आहेत. बघा, तुरटी ही आपल्या घरामध्ये असतेच, प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी ही असतेच आणि या तुरटीच्या मदतीनेच आपल्या घरातील वास्तुदोष आपण दूर करू शकतो, घरातील इडापिडा आपण घालवू शकतो. आपल्या कुटुंबात जर कुणाला दोष लागलेले असेल तर ते सुद्धा आपण या दिवशी तुरटीच्या साहाय्याने दूर करू शकतो. तर तुम्हाला हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये अगदी आत्तापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. हा खडा घेतल्यानंतर एक काळं कापड घ्यायचं. त्या काळ्या कापडामध्ये तुम्हाला ही तुरटीचा खडा जो आहे तर तो बांधायचा आणि तो आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही. मग कुठे ठेवायचा, तर आपल्या घराच्या खिडक्या असतात, मुख्य दरवाजा असतो किंवा इतर दरवाजे असतात, तिथून आपल्या घरामध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटी जी आहे तर ती प्रवेश करत असते. आणि जर तुम्ही अशी काळ्या कपड्यामध्ये बांधून ही तुरटी तिथे ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता जी आहे तर ती प्रवेश करत नाही. घरामध्ये तुरटी ठेवल्यामुळे सकारात्मकता ही येत असते आणि यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष जे आहे तर तो दूर होतो, सोबतच पितृदोष सुद्धा दूर होतो आणि अनेक प्रकारचे दोष आपल्या घरातून निघून जातात. यामुळे हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यानंतर पुढचा उपाय तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला आज करायचाच आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, एक पांढऱ्या कलरचं कापड घ्यायचं आहे. त्या कापडामध्ये तुम्हाला ही तुरटीचा खडा ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे, गाठ मारायची आहे. देवघरामध्ये एक दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं. ती पोटली उजव्या हातात घ्यायची. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा एक माळ जप करायचा, म्हणजे 108 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे तर ही तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7-7 वेळा उतरवून घ्यायची. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचे आहेत. आपल्या प्रत्येक वास्तूमध्ये तुम्हाला कोपऱ्यांमध्ये टच करायचे आहेत. ही टच करत असताना सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायची.
यानंतर काय करायचं, आपल्याला ही पोटली घेऊन शिव मंदिरामध्ये जायचं आहे। तुमच्या आजूबाजूला तिकडे शिव मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आणि गेल्यानंतर ना ती पोटली तुम्हाला सोडायची, त्यातला त्रुटीचा खडा हा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे तुम्हाला हा त्रुटीचा खडा अर्पण करून यायचा आहे। आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की आज सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्येला बघा आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं। यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता तिथे ही त्रुटी ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची की ही माझ्या घरातली नकारात्मकता आहे, माझ्या घरातल्या व्यक्तींचे काही दोष असतील तर हे दूर होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आणि तिथे हा त्रुटीचा खडा तुम्हाला ठेवून यायचा आहे। आता अशोक सुंदरीची जागा ही शिवलिंगावरती कुठे असते हे तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकतात। अशाच पद्धतीने तुम्हाला हा त्रुटीचा खडा तिथे ठेवून यायचा आहे। हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। हा उपाय केल्याने आपल्या घरातील इडापिडा, आपल्या घरातली नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। यामुळे आपला हा एक उपाय सुद्धा करायचा आहे। त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्ती नकारात्मकता येते ती म्हणजे आपल्या घरातल्या बाथरूममधून, म्हणून तुम्हाला बाथरूममध्ये सुद्धा एक त्रुटीचा खडा एखाद्या प्लेटमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे। असं केल्याने बघा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येत असेल तर ती निघून जाते। त्रुटीचा खडा हा नकारात्मकतेचा प्रभाव जो आहे तर तो कमी करत असतो। यामुळे तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा एक त्रुटीचा खडा हा नक्कीच ठेवू शकता। त्याचबरोबर बघा तुमच्यावरती कर्ज आहे, गाडीचं, घराचं, जमिनीचं, जे कोणतं तुमच्यावरती कर्ज असेल आणि त्या कर्जामुळे तुम्हाला टेन्शन येत असेल तर कर्ज तुमचं लवकरात लवकर मिटावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्या कर्जातून लवकर मुक्ती होण्यासाठी, योग्य मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 5 तुरटीचे खडे घ्यायचे, 6 निळे फुलं जे असतात, गोकर्णाची निळे फुलं असतात बघा, 6 गोकर्ण किंवा इतर कुठलेही 6 निळे फुलं तुम्हाला घ्यायचेत, 5 तुरटीचे खडे घ्यायचेत, एका काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे, त्याची पोटली तयार करायची आणि ती तुम्हाला नेहमी तुमच्यासोबत ठेवायची आहे, तुमच्या खिशात तुम्हाला ठेवायची आहे। असं केल्याने बघा तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार हा हळूहळू कमी होत जाईल आणि हा उपाय करण्यासोबतच तुमचे कष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला काय होईल की तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करशाल तर त्याला योग्य तो मोबदला भेटेल, तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळेल, कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळेल। यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्कीच करू शकता। आजच केला पाहिजे असं नाही, हा उपाय तुम्ही उद्या परवा हा उपाय कधीही करू शकतात, आजच करायला हवा असं नाही। बाकीचे जे उपाय मी तुम्हाला अगोदर 2 सांगितले ते उपाय तुम्हाला आजच करायचे आहेत आणि हा शेवटचा उपाय तुम्ही उद्या परवा कधीही करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।